नमस्कार. BMS सेकंड इयर रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या आज आपण पेपर 2चा म्हणजे आज तुमचा रोगनिदानचा पेपर 2 झाला थेअरी पेपर. त्याचा आज आपण कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस करणार आहे. म्हणजे जे आपण मोस्ट एक्सपेक्टेड सांगितलेले होते क्वेश्चन्स किंवा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट जे सांगितले होते ते त्यामधील कोणकोणते प्रश्न पेपरमध्ये ॲक्च्युली आले होते ते आज आपण बघणार आहे. ज्यांनी आपला तो मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा व्हिडिओ पाहिला असेल तसंच जे नोट्स मी टाकत होतो टेलिग्रामवर ते फॉलो केले असतील, ते नीट बघितले असतील आणि जे आपण काल आणि परवा जे 2-3 व्हिडिओ टाकले क्लिनिकल एक्झामिनेशनचे, डायग्नोसिस, डिफरन्शियल डायग्नोसिसचे, ते जर शॉर्ट व्हिडिओज देखील तुम्ही बघितले असतील तर नक्कीच तुम्हाला पेपरमध्ये त्याचा खूप फायदा झाला असणार आहे व तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल आला असणार आहे पेपर हातामध्ये आल्यानंतर की हे तर आपण वाचलेलं आहे. तर असंच जर तुम्हाला स्वस्त वृत्ताचं जर तुम्ही मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स पाहिले नसतील तर त्याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहे, तो सुद्धा एकदा जाऊन पहा. त्याचबरोबर स्वस्त वृत्त संबंधित इतर व्हिडिओसुद्धा चॅनलवर अपलोडेड आहेत, ते सुद्धा एकदा पहा. कारण जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघता, ऐकता तेव्हा तो तुमच्या काही गोष्टी लक्षात येतात व ते तुम्हाला पेपरमध्ये हेल्प करतात. तर पाहूयात पेपर ॲनालिसिस. तर तुमच्या हातामध्ये किंवा तुम्हाला रोगनिदान पेपर 2 माहिती असेल तर इथे जे आपण बघणार आहे ते आपलं मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा PDF पेज बघणार आहे. तर त्यामध्ये तुम्हाला पहिला SAQ किंवा पहिला म्हणण्यापेक्षा तुम्हाला त्यामध्ये मूत्राघातावर प्रश्न विचारला होता, त्याची संप्राप्ती आणि प्रकार लिहायचे होते. तर तो क्वेश्चन आपण सांगितला होता. त्यानंतर अन्न व स्रोतस तुम्हाला सांगितलं होतं की व्यवस्थित स्टडी करा, कारण तोच एक रोगनिदान पेपर 2मध्ये मेजर टॉपिक होता. त्याच्यासुद्धा मी तुम्हाला शॉर्टमध्ये 2 ते 3 पेजेस टाकले होते टेलिग्रामवर, ते तुम्ही जर पाहिले असतील तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा झाला असणार आहे. तर त्यानंतर कास ह्या टॉपिकवर सुद्धा तुम्हाला SAQ विचारला होता. त्यानंतर रक्तपित्त, शोथ ह्याच्यावर तुम्हाला SAQ LAQ विचारलेले होते. कुष्ठवर तुम्हाला LAQ विचारला होता, जो मी तुम्हाला SAQला सांगितला होता परंतु तो तुम्हाला LAQ आला होता. तिथे तुम्हाला मार्कांचा नक्कीच बेनिफिट झाला असणार आहे. आणि यावेळेस खरंच रोगनिदान पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही पेपर खूप इझी होते. जास्त हार्ड त्यामध्ये काय असं कॉम्प्लिकेटेड प्रश्न विचारलेले नव्हते. बऱ्यापैकी सोपे आणि डायरेक्ट प्रश्न होते की संप्राप्ती, लक्षण, प्रकार वर्णन करा, असेच प्रश्न होते. जास्त त्यामध्ये काही कॉम्प्लिकेटेड नव्हतं किंवा मॉडर्नचा पार्टसुद्धा नव्हता. विशेष गोष्ट म्हणजे दोन्हीपैकी कोणत्याही पेपरमध्ये मॉडर्नचा पार्ट नव्हता. हे तुमचं नशीब आहे की चांगलं आहे की तुम्हाला दोन्ही पेपर सोपे आले होते. त्यामुळे रोगनिदान पासिंग तुम्हाला खूप इझी आहे. त्यानंतर प्रमेय हा क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं होतं की स्थौल्यकारशी किंवा प्रमेय करा, त्यापैकी प्रमेय तुम्हाला पेपरमध्ये विचारलेला होता. तिथे सुद्धा तुम्हाला त्याचा फायदा झाला असणार आहे. त्यानंतर आपण सांगितलं होतं की वातव्याधीचे सामान्य निदान पूर्वरूप करून ठेवा. सोबतच मी तुम्हाला सांगितलं होतं की अर्धित हा व्याधी करा. तर अर्धितवर स्पेसिफिक तुम्हाला SAQ विचारला होता, तर तिथे तुम्ही अर्धित करणं व तो लिहिणं अपेक्षित होतं. आणि तुम्ही जर ओव्हरऑल पेपर पाहिला म्हणजे त्यामध्ये SAQ आणि LAQ पाहिले तर मला तर वाटते की फक्त हृदरोग असा टॉपिक आहे, म्हणजे असा SAQ आहे 5 मार्कांचा जो आपण ह्यामध्ये सांगितलेला नव्हता किंवा माझ्याकडून राहून गेला होता. तर तो प्रश्न जर सोडला तर बाकी इतर सर्व पेपर हा आपल्या मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनमधून आलेला आहे. म्हणजे ज्यांनी हा फक्त एवढा व्हिडिओ बघितला असेल किंवा नोट्स बघितले असतील किंवा टेलिग्रामवर बघितला असेल तर त्यांना नक्कीच पासिंग तर काय त्याच्यापेक्षा जास्तच तुम्हाला मार्क इथे मिळून जातील. तर व्हिडिओचा हा फायदा असतो आणि तुम्हाला फ्रीमध्ये व्हिडिओ अवेलेबल आहेत यूट्यूबवर. तुम्हाला कोणतेही पेड नाही आहे किंवा गेस्ट पेपर घ्या विकत असं नाही आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ व्यवस्थित 7 ते 8 मिनिटाचा ऐकायचा होता. इथून पुढे जर तुम्ही स्वस्त वृत्तचा व्हिडिओ बघितला नसेल पेपर 1 पेपर 2चा तर तो बघून घ्या. नक्कीच त्याचा तुम्हाला कुठे ना कुठे फायदा होईल. पेपर लिहिताना तुम्हाला त्याची मदत होईल. त्यानंतर LAQ सांगत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की अन्न व स्रोतस असा पॉईंट होता जो तुम्हाला SAQ LAQ दोन्हीमध्ये बेनिफिट देऊन जाणार होता. ज्यांनी व्यवस्थित स्टडी केले असतील त्यांना खूप फायदा झाला असणार आहे. कारण तुम्हाला तिथे परिणामशूल विचारला होता तर त्याच्यामध्ये दोघांमध्ये फरक लिहायचा होता, तर तो सुद्धा प्रश्न होता. त्यानंतर शोधवर सेपरेट क्वेश्चन होता. कास, त्यानंतर विषम ज्वर झालं, विषम ज्वरवर तुम्हाला क्वेश्चन होता, ज्वर सांगितलं होतं. त्यानंतर रक्तपित्त आणि कामला यावर तुम्हाला सेपरेट 2 क्वेश्चन्स होते आणि प्रमेह. तर अशा प्रकारे बऱ्यापैकी पेपर हा आपला बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पूर्णपणेच आपला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्समधलेच क्वेश्चन आले होते. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट करू शकता. मागील पेपरसुद्धा त्याप्रमाणेच आलेले आहेत. आता राहिलेले 2 पेपरसाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा. बाकी इतर जे शॉर्ट टिप्स अँड ट्रिक्सचे व्हिडिओ आहेत ते देखील पहा. या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही एकत्रित करून पेपरला जाता त्यावेळेस जे तुम्ही पेपरमध्ये अप्लाय करता नॉलेज तेव्हा तुम्हाला पेपर खूप इझी जातो व पासिंगची देखील चिंता राहत नाही. तर हे तर झालं फक्त SAQ LAQचं. जर तुम्ही विचार करा की SAQ LAQच एवढे करेक्ट आलेले आहेत, सोबत तुम्ही MCQ सुद्धा लिहिलेले आहेत, त्यामुळे तुम्ही पासिंगची काही चिंता करू नका. तुम्ही जर पेपर व्यवस्थित सर्व क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत, व्यवस्थित पॉईंट वाईज सगळे आन्सर लिहिलेले आहेत, MCQ व्यवस्थित सोडवलेले आहेत, तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची चिंता करायची गरज नाही आहे. तुम्ही व्यवस्थित पास होऊन जाल. आता फक्त राहिलेल्या 2 पेपरचा अभ्यास व्यवस्थित करा. त्याचा देखील मॅटर आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. जरी आणखीन काही तुम्हाला गोष्टी लागत असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा. त्यावर देखील आपण शॉर्ट नोटीसमध्ये आपण व्हिडिओ बनवू व ते तुम्हाला पुरवण्याचा प्रयत्न करू. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा जर फायदा खरंच पेपरमध्ये झालेला असेल तर ते नक्कीच तुम्ही कमेंट करा, टेलिग्रामवर मेसेज करा.
जेणेकरून तुमच्या एका कमेंटने किंवा एका मेसेजने मला खूप मोटिवेट होतं व तसंच नवनवीन अजून कंटेंट टाकण्यासाठी मी मोटिवेट होतो. आणि खरंच जर तुम्हाला या व्हिडिओजचा, या टिप्स अँड ट्रिक्सचा, मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनचा फायदा होत असेल तर तसं तुम्ही तुमच्या ज्युनियरला, फर्स्ट इयरच्या मुलांना तसं तुम्ही चॅनल रेफर करू शकता, जेणेकरून त्यांच्यापर्यंत सुद्धा आपला चॅनल पोहोचेल व ते सुद्धा या व्हिडिओजचा लाभ घेतील. तर असंच भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. सो गाईज, सबस्क्राईब आयुर्वेदा एसेन्स फॉर मोर सच व्हिडिओज. यू विल गेट ऑल हँड रिटन नोट्स हिअर.